श्रीराम जय जय राम। संत सांगतील तसे वागावे। ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा। प्रपंचातल्या दुःखांबद्दल वाईट वाटून घेऊ नये। आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते। ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे। मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे। भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा। जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये। नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला। व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो। मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी। मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे। भुंकू मात्र नये। नेहमी लीनता ठेवावी। मी साधन करतो हे विसरून जावे। त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे। आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे। स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरिता, तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे। डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात। याकरिताच संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे। ते वागतात तसे नाही वागू। आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हाती द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे। आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो। जिथे दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या, म्हणजे तिथे गुरु उभाच आहे। पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार आहे? संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला। त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला। म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही। आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे। त्यात आपलेच घुसडू नये। आपले काम खात्रीने झालेच पाहिजे। पाणी गोठून बर्फ बनते। बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात। असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 4 दशक 6। विषय संगतीचे महत्त्व, स्वभावावर परिणाम आणि जीवन दिशा। या दशकात समर्थ रामदास संगतीचा मनुष्यावर होणारा परिणाम अत्यंत स्पष्टपणे सांगतात। दासबोधमध्ये हा विषय व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मनुष्य जन्मतः
चांगला किंवा वाईट नसतो, तो ज्या संगतीत राहतो तसा घडतो. पाणी ज्या पात्रात ठेवलं त्याचा आकार घेतं, तसंच मनुष्य संगतीचा रंग घेतो. समाज 4 दशक 6 आपल्याला सांगतो, जीवन बदलायचं असेल तर आधी संग बदलावा. 1. संगती स्वभाव घडवते. समर्थ सांगतात, मनुष्य एकट्याने कमी बदलतो, संगतीत जास्त बदलतो. उदाहरण, जो अभ्यासू मित्रात राहतो त्याला अभ्यासाची सवय लागते. जो तक्रार करणाऱ्यांत राहतो तोही नकारात्मक होतो. माणूस न कळत अनुकरण करतो. 2. वाईट संगतीचे परिणाम. समर्थ स्पष्ट करतात, वाईट संगतीचे 3 परिणाम होतात. विवेक कमी होतो, सवयी बिघडतात, मन अस्थिर होतं. उदाहरण, एक व्यक्ती सुरुवातीला फक्त ऐकण्यासाठी चुकीच्या मंडळीत बसते, नंतर हसते, मग बोलते आणि शेवटी त्याच सवयी स्वीकारते. वाईट संगती अचानक बिघडवत नाही, हळूहळू बदलते. 3. चांगली संगती कशी ओळखावी. समर्थ काही चिन्हे सांगतात. जिथे सत्य बोलले जाते, जिथे स्वभाव सुधारतो, जिथे शांतता वाढते, जिथे लोभ कमी होतो. उदाहरण, काही लोक भेटले की मन हलकं होतं, काही लोक भेटले की मन थकल्यासारखं होतं. हीच संगतीची परीक्षा. 4. संत संघाचे महत्त्व. समर्थ सांगतात, संत संघ म्हणजे फक्त भेट नव्हे, तो विचारांचा स्पर्श आहे. संतांजवळ बसलं की मन शांत होतं, विचार शुद्ध होतात, आचरण बदलतं. संत संघ म्हणजे अंतर्मुखतेची शाळा. 5. आजच्या काळातील उपयोग. आज संगती फक्त प्रत्यक्ष नसते. आपण ज्यांना ऐकतो, ज्यांना पाहतो, ज्यांचे विचार वाचतो, तीही संगतीच. समर्थांचा अंतिम संदेश आजही तितकाच खरा. मन जपायचं असेल तर संगती जपा. उपसंहार. समाज 4 दशक 6 चा गाभा. संगती स्वभाव घडवते, वाईट संगती हळूहळू बिघडवते, चांगली संगती मन उंचावते, संत संग अंतःकरण शुद्ध करतो. समर्थांचा अंतिम संदेश, संग बदला, जीवन बदलेल. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 4 दशक 7. विषय कर्म, कर्तव्य आणि सजग जीवनमार्ग. या दशकात समर्थ रामदास मनुष्याच्या कर्म स्वभावावर प्रकाश टाकतात. दासबोधमध्ये हा भाग अत्यंत व्यवहाराधिष्ठ आहे, कारण अध्यात्म म्हणजे जग सोडणे नव्हे, तर योग्य रीतीने जगणे. आपण अनेकदा विचारतो, साधना करायची की संसार सांभाळायचा. समर्थ सांगतात, कर्तव्य टाळून साधना होत नाही. जीवन म्हणजे कर्मभूमी आहे. इथे प्रत्येकाला काही ना काही भूमिका दिलेली आहे. समाज 4 दशक 7 मध्ये समर्थ शिकवतात, कर्तव्य हे ओझे नसून साधनेचा मार्ग आहे. 1. कर्म टाळणे का चुकीचे. समर्थ सांगतात, काही लोक म्हणतात, मला शांत बसायचं आहे, मला जगायचं नाही. पण शरीर आहे, समाज आहे, कुटुंब आहे, मग कर्म टाळणं शक्यच नाही. उदाहरण, शेतकरी म्हणाला, मी शेती करणार नाही, फक्त ध्यान करेन. पण पोटाची भूक त्याला शेतीकडेच परत आणते. समर्थ सांगतात, कर्म टाळणं म्हणजे वास्तव नाकारणं. 2. कर्तव्य आणि आसक्ती यात फरक. समर्थांचा महत्त्वाचा मुद्दा, कर्तव्य करा पण त्यात अडकू नका. उदाहरण, आई मुलाची काळजी घेते, हे कर्तव्य.
पण मुलाने ऐकलं नाही म्हणून तिचं मन सतत दुःखी राहिलं. ही आसक्ती कर्तव्य मुक्त करतं. आसक्ती बांधून ठेवते. 3. सजग कर्म म्हणजे काय? समर्थ सांगतात, सजग कर्म म्हणजे विचारपूर्वक कृती, प्रामाणिक प्रयत्न, परिणाम स्वीकारण्याची तयारी. उदाहरण, काम नीट केलं पण यश मिळालं नाही. सजग मन म्हणतं, मी माझं कर्तव्य केलं. असजग मन म्हणतं, मी अपयशी ठरलो. समर्थ परिणामापेक्षा निष्ठेला महत्त्व देतात. 4. कर्मातून मनशुद्धी. समर्थ सांगतात, निष्कपट कर्म मन शुद्ध करतं. जो काम फक्त स्वार्थासाठी करतो तो थकतो. जो काम सेवा समजून करतो तो शांत राहतो. उदाहरण, एक शिक्षक पगारासाठी शिकवतो, थकतो. दुसरा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिकवतो, समाधानी राहतो. कर्म समान, भाव वेगळा. 5. आजच्या जीवनातील उपयोग. आज लोक आठवडाभर काम करतात आणि म्हणतात, जीवन ओझं आहे. समर्थ सांगतात, काम ओझं नाही, अर्थ हरवला आहे. कर्तव्याला अर्थ मिळाला की जीवनाला दिशा मिळते. उपसंहार. समास 4, दशक 7 चा गाभा. कर्म टाळू नका, कर्तव्य करा पण अडकू नका. सजगता कृती पवित्र करते. निस्वार्थ भाव मन शुद्ध करतो. समर्थांचा अंतिम संदेश. कर्तव्य म्हणजे बंधन नाही, तेच मुक्तीचा मार्ग आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.